दत्ता इकडे येऊन किती दिवस झालं तुला? 5-6 महिने झाले. अरे मोठ्यानं सांग, किती महिने झालं? 6 महिने झाले. 6 महिने झालं का? 6 महिन्याच्या पाठीमागं आला त्यावेळेस वासरू कसं दिसत होतं? वासरू 6 महिन्याचं वाटत नव्हतं एवढं, म्हणजे एवढं चेहरा तोंडाला चांगलं निघाल वाटत नव्हतं. वाटलं नव्हतं का? बर. चांगला निघाला शिंगाला तोंडाला चांगलं. 5-6 महिन्या पाठीमागं आला होता बैल, निघाला नव्हतं, वाटलं नव्हतं ना तुला? वाटत नव्हतं एवढा बैल निघाल. बर. त्यावेळी तू मला काहीतरी सांगत होतं माहिती आहे का? होय, मी सांगत होती. काय सांगत होतं तू? मला वाटत नव्हतं बैल निघाल. हां त्यासाठी आम्ही चेहरा एवढा चांगला वाटत नव्हतं. हां हां हां. नाही शिंगाला पण झालं, पण एकाच गाईला एकच बैल याबद्दल तू काहीतरी बोलला होता ना? हां 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 कसं बोललो होतो की बैल बदलून जरा बघायला पाहिजे, रिझल्ट कसा येतोय काय बैलाचा. वेगळा म्हणजे वेगळा जातीतनं बैल आपल्याला जर गाईच्या हिशोबाने जर बैल भरला तर चांगलं वासरू मिळेल अशी अपेक्षा होती, असं मी म्हणलो होतो तुम्हाला. तू म्हटला होता नक्की? होय, म्हणलो होतो. बर. म्हणजे गाईला बैल बदलून बघितल्यावर रिझल्ट वेगळा मिळेल. हां बर. मग आता काय वाटतंय तुला? मी निर्णय घेतलेला नाही आहे बरोबर आहे. हां तीच बैल भरला ती पण बरं आहे. काय जरा वासरू अजून कसलं पाहिजे. बर. एक नंबर वासरू निघले, तोंडाला शेंगाला चांगलं. दावेल दर इसनीन सोडून जे पाहिजे ते आलंय का? हाताचं वर जोला द्यायचं जर अंगावर आलं तर. येऊ दे पुढं पुढे चौकस. हो बघ माप निघाले का रे? माप आले बरोबर माप. हां हां मायगुड लावून धर तसंच. हां धर. तू सांगे अंदाज किती असेल? धर तिथंच. हां तूच सांगा अंदाज बैलाचं वय किती असेल? हां धर. 6 वर्ष आसपास. हां 6 वर्ष बरं. मग 6 वर्षाच्या मानानं माप आलंय का? आले माप आहे. कलर आलाय बैलाला? कलर आहे मग फुल कलर आहे. बरं. काय अडचण काय कमी जास्त काय वाटते का आता? परत का आता काय कमी जास्त वाटते का वासरात? इकडे तारापासून बाजूला घे समोरून. नंतर नाही काय तर मग. हां हां राहू दे ते तो बरं. मग मी निर्णय घेतलेला बरोबर आहे. मग दत्ता आपण ह्या ब्रिडिंग क्षेत्रात काम करतोय बरोबर आहे. म्हणजे बैल जाहीर करणं, शेतकऱ्यांच्या बातम्या जगापुढे दाखवणं, मग त्यामध्ये खरंच शेतकऱ्यांना फायद्याचं होण्यासारख्या आपल्याकडनं म्हणजे गोष्टी घडतात का? हां होय घडते. शेतकऱ्यांना फायदा होण्यासारखं? शेतकरी फायद्याची गोष्ट आहे ही. हां इतर शेतकरी 100% फायद्याची गोष्ट आहे. खरं? हो 100%. बर. आलो ठीक आहे दत्ता. आला इथंपर्यंत आलात आणि 2 शब्द व्यक्त झालात. किंवा पाठीमाग जवळपास 6 महिन्यापूर्वी माझं पटलं नव्हतं. हां पटलं नव्हतं म्हणजे वासराच्या हिशोबानं मला वाटलं होतं गाईच्या हिशोबानं वासरू एवढं काय मला वाटत नव्हतं म्हणजे निघेल. आता योग्य आहे ना? निघले चांगलं निघले. बरं ठीक.